चला मित्रांनो, आजचा आपला विषय आहे लोकमान्य टिळक. एक तेजस्वी जीवन प्रवास. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. या एका वाक्याने संपूर्ण भारताला जाग करणारे थोर स्वातंत्र्य सैनिक म्हणजे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. त्यांच्या जीवनाचा प्रत्येक क्षण हा प्रेरणादायी होता. ते केवळ एक राजकीय नेते नव्हते, तर एक शिक्षक, विचारवंत, लेखक, समाजसुधारक आणि लोकनेते होते. बालपण आणि शिक्षण. लोकमान्य टिळक यांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावात झाला. त्यांचे वडील गंगाधर टिळक हे संस्कृतचे पंडित होते. लहानपणापासूनच टिळकांचे बुद्धिमत्तेचे आणि निडर स्वभावाचे दर्शन घडत असे. त्यांच्या लहानपणीच वडिलांचा मृत्यू झाला, परंतु त्यांनी आपल्या शिक्षणावर कोणताही परिणाम होऊ दिला नाही. पुण्याच्या डेक्कन कॉलेजमधून त्यांनी गणित आणि संस्कृत विषयात पदवी मिळवली. कर्तृत्वाचा प्रारंभ. शिक्षक ते समाज प्रबोधनकार. टिळकांनी सुरुवातीला एक शिक्षक म्हणून कारकीर्द सुरू केली. पण शिक्षण हे केवळ शाळेपुरते मर्यादित नसावे हे त्यांना जाणवले. त्यांनी जनतेमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी केसरी मराठीतून आणि मराठा इंग्रजीतून ही 2 वृत्तपत्रे सुरू केली. त्यांच्या लेखांनी सामान्य जनतेमध्ये जागरूकता आणि आत्मविश्वास निर्माण केला. त्यांनी फर्ग्युसन कॉलेजची स्थापना केली, कारण त्यांना वाटत होतं की ब्रिटिश शिक्षण पद्धतीमुळे तरुणांच्या मनातून देशप्रेम नष्ट होत आहे. ते म्हणत, शिक्षण हे राष्ट्र निर्माणाचे प्रभावी साधन असायला हवे. स्वराज्याचा ध्यास आणि लढा. टिळक हे पहिले नेते होते ज्यांनी स्वराज्य हा शब्द जनमानसात रुजवला. त्यांनी इंग्रजांच्या अन्यायकारक कायद्यांना विरोध केला. 1897 मध्ये प्लेगच्या वेळी सरकारच्या कठोर धोरणांचा त्यांनी उघडपणे विरोध केला. त्यामुळे त्यांना तुरुंगवास भोगावा लागला. पण तुरुंगात सुद्धा ते शांत बसले नाही. तिथे त्यांनी गीता रहस्य हे महान ग्रंथ लिहिले. टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव आणि शिवजयंती सुरू केली, कारण त्यांना जनतेला एकत्र आणायचं होतं. हे सण केवळ धार्मिक नव्हते, तर सामाजिक एकतेचे आणि स्वाभिमानाचे प्रतीक होते. विचार आणि मूल्ये. टिळक हे कणखर विचारांचे आणि प्रखर देशप्रेमाचे प्रतीक होते. त्यांचं म्हणणं होतं की कठोर संघर्षाशिवाय स्वातंत्र्य मिळत नाही. त्यांचा प्रत्येक निर्णय हा राष्ट्रहितासाठी असायचा. त्यांनी कधीही आपल्या वैयक्तिक फायद्याचा विचार केला नाही. त्यांचं आयुष्य म्हणजे निष्ठा, त्याग आणि धैर्य यांचं मूर्तिमंत उदाहरण आहे. प्रेरणादायी प्रसंग. एकदा त्यांना तुरुंगात टाकण्यात आलं, तरीही त्यांनी हार मानली नाही. त्यांनी इंग्रजी सरकार विरुद्ध लिहिलं आणि तिथेच श्रीमद भगवद्गीताचा अभ्यास करून कर्मयोग हा विचार मांडला. त्यांनी दाखवून दिलं की शिक्षण, लेखन आणि विचारसरणी ही सुद्धा क्रांतीची माध्यमं होऊ शकतात. समाजावर आणि भारतावर प्रभाव. टिळकांच्या प्रयत्नांमुळे स्वराज्य हा विचार लोकांच्या मनात ठाम बसला. त्यांनी काँग्रेसमध्ये जहाल विचारसरणीला स्थान दिलं, जे महात्मा गांधींना पुढे उपयोगी पडलं. त्यांच्या विचारांनी संपूर्ण देशात असंतोषाची ठिणगी पेटवली.
स्वातंत्र्याच्या लढ्याचा खरा पाया त्यांनीच घातला. समारोप. आजच्या तरुणांसाठी संदेश. लोकमान्य टिळकांचं जीवन म्हणजे संघर्ष, निष्ठा आणि आत्मबलिदान यांची प्रेरणादायी गाथा आहे. आजच्या तरुणांनी त्यांच्या विचारातून बोध घेऊन समाजासाठी आणि देशासाठी काहीतरी वेगळं करायचं ठरवलं पाहिजे. सोशल मीडियाच्या दुनियेत हरून न जाता खरे प्रश्न ओळखून त्यावर कृती करणं हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल. त्यांचा प्रवास आपल्याला शिकवतो, भीती पाळू नका, विचार करा, कृती करा आणि राष्ट्रासाठी जगा. लोकमान्य टिळक हे केवळ इतिहासातील पानांपुरते मर्यादित नाही, तर ते आजही आपल्या विचारांतून आणि कृतीतून जिवंत राहिले पाहिजेत. जय हिंद. जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडले असतील तर कृपया लाईक आणि सबस्क्राईब करा. पुढील विषय कोणता हवा आहे ते कमेंटमध्ये कळवा. धन्यवाद.